हॅलो फ्रेंड्स, तर आज मी व्हिडिओ ह्यासाठी बनवते की आज ना मी एक झेप्टोवरून पार्सल ऑर्डर केलं होतं आणि ते म्हणजे आईस्क्रीम ऑर्डर केली होती. तर ती आईस्क्रीम ना मला कशाप्रकारे मिळाली आहे झेप्टोवरून ते मी तुम्हाला दाखवते आता. चला बघा फ्रेंड्स, कशी आईस्क्रीम मिळाली आम्हाला झेप्टोवरून. हे बघा, म्हणजे त्याचं अर्धं खाल्ल्यासारखं आहे आणि आम्ही दुसरी ऑर्डर केली पण त्याच्यामध्ये पूर्ण आहे. हे बघा, म्हणजे हे डिफरन्स आहे याच्यामध्ये. माहीत नाही खाऊन दिली आहे कशी दिली आहे, पण हे झेप्टोवरून आम्ही ऑर्डर केलं आहे. तर एकदा नक्कीच चेक करत जावा जर झेप्टोवरून तुम्ही. गाईज, त्याचा जो डब्बा होता ना तो सील पॅकच होता, असा ओपन वगैरे नव्हता. सील पॅक असतानाच ती आईस्क्रीम अशी मिळालेली आहे आम्हाला. तर गाईज, झेप्टोवरून जे पण तुम्ही ऑर्डर करताय कुठलीही वस्तू, तर ती पहिली एकदा चेक करून नक्कीच घ्या. कारण की कदाचित ते काहीही असू शकतं, कोणी खाऊनही दिलं असेल किंवा काय काय नो आयडिया. पण तरीही तुम्ही एकदा वस्तू चेक करून घ्या आणि खाताना सांभाळून खा. बाय. हॅलो फ्रेंड्स, तर आज मी व्हिडिओ ह्यासाठी बनवते की आज ना मी एक झेप्टोवरून पार्सल ऑर्डर केलं होतं आणि ते म्हणजे आईस्क्रीम ऑर्डर केली होती. तर ती आईस्क्रीम ना मला कशाप्रकारे मिळाली आहे झेप्टोवरून ते मी तुम्हाला दाखवते आता. चला बघा फ्रेंड्स, कशी आईस्क्रीम मिळाली आम्हाला झेप्टोवरून. हे बघा, म्हणजे त्याचं अर्धं खाल्ल्यासारखं आहे आणि आम्ही दुसरी ऑर्डर केली पण त्याच्यामध्ये पूर्ण आहे. हे बघा, म्हणजे हे डिफरन्स आहे याच्यामध्ये. माहीत नाही खाऊन दिली आहे कशी दिली आहे, पण हे झेप्टोवरून आम्ही ऑर्डर केलं आहे. तर एकदा नक्कीच चेक करत जावा जर झेप्टोवरून तुम्ही. गाईज, त्याचा जो डब्बा होता ना तो सील पॅकच होता, असा ओपन वगैरे नव्हता. सील पॅक असतानाच ती आईस्क्रीम अशी मिळालेली आहे आम्हाला. तर गाईज, झेप्टोवरून जे पण तुम्ही ऑर्डर करताय कुठलीही वस्तू, तर ती पहिली एकदा चेक करून नक्कीच घ्या. कारण की कदाचित ते काहीही असू शकतं, कोणी खाऊनही दिलं असेल किंवा काय काय नो आयडिया. पण तरीही तुम्ही एकदा वस्तू चेक करून घ्या आणि खाताना सांभाळून खा. बाय. हॅलो फ्रेंड्स, तर आज मी व्हिडिओ ह्यासाठी बनवते की आज ना मी एक झेप्टोवरून पार्सल ऑर्डर केलं होतं आणि ते म्हणजे आईस्क्रीम ऑर्डर केली होती. तर ती आईस्क्रीम ना मला कशाप्रकारे मिळाली